गावात अशोक निकम आणि साधारण प्रमाण यात्रा म्हणजे गावाची परंपरे चालत आले. भैरवनाथ केदार जामगाड या देवाचा सालाबाद यात्रा भरली जाते. ही दांडोकोटचा भैरवनाथ भेटीला येतो, केदार येतो, दत्तवाडीचा केदार येतो, तसेच जानवेची काठी जानवे येते. ती आल्याशिवाय यात्रेचा कार्यक्रम पार पडला जात नाही. हे छबिना झाल्यानंतर ते भेट झाल्यानंतर छबिना हा देव भैरवनाथची पालखी भेटीला जाते इसाव्या ठिकाणी. तिथून आल्यानंतर छबिना येतो. छबिना निघाल्यानंतर कार्यक्रम थांबला जातो. ओके सर. मी प्रकाश पांडुरंग निकम मारवणचा राहणार आहे आणि आमच्या इथं मारवणची जत्रा भरल्या जाते संकष्टी चतुर्थी दिवशी. पौर्णिमा माघ पौर्णिमाची दिवशी ती चौथीला भरल्या जाते. त्याच्यानंतर जत्रा भर होती संकष्टीला आणि मोड होती पंचमीला. अशी आमची जत्रेचं स्वरूप असतं. ह्याच्यामध्ये आमचं रात्री एक गोंधळ होतो. भैरोबाचा काळभैरी म्हणून त्यांची एक दिवटी पुजल्या जाते आणि त्यांचा एक गोंधळ होतो. त्या गोंधळाचं स्वरूप आहे रात्री 1 वाजता 12 वाजता सबिना निघतो. त्याच्यानंतर दुपारी तमाशा असतो आणि 2 गावची थळं येतात. आमच्या इकडं देव येतात दुसऱ्या गावची. एक डप्पावाडी निवड्याची डप्पावाडी म्हणून आहे आणि एक काठी अवशेरी म्हणून आहे. त्या 2 गावचे देव घेऊन सर इथं एकाची चौरंग पालखी येते, एकाची काठी येते. असं या देवाला भेटीला ते 2 गावची थळं येतात इथं. आणि मग यांचं मिलन होतं. रात्री 12च्या दरम्यान एक सबिना निघतो. रात्री 12च्या दरम्यान एक सबिना निघतो. त्याच्यानंतर मग ते इथं स्थिर बसतात आणि दुसऱ्या दिवशी 4-5च्या टाइमात 4:30च्या टाइमात चौक भरला जातो. इथं या देवाचा पूर्ण चौक भरला जातो. त्या चौकावरती सगळे जेवढी बाहेर आलेली थळं आहेत देव आहेत ते सामील होतात त्या चौकावरती. आणि मग त्यांची मनोगत देवांची मनोगत आहेत ना ते त्यांचे आपले सांगतात. मग मानवीला जी काय माहिती आहे देवा ती मानवीला त्याचा उच्चार करून सांगतात की बाबा हे असं घडणार आहे, पुढं असं घडणार आहे, अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. आणि त्याच्यानंतर मग चौक मोडला जातो आणि विसावा केल्यानंतर 6च्या टाइमात त्यांचा निरोप घेतला जातो. दोन्ही थळांचा, एक काठी अवशिरीचा आणि एक निवडे डप्परवाडीचा, अशा दोन्ही थळांचा निरोप घेतला जातो. आणि ह्या स्वरूपात आपली ही जत्रा भरल्या जाते. गोंधळ ड्युटी ते पुजल्या जाते. मी ते बोललोय.
तुम्ही काय सांगा? बस काय बोलले दोघांनी एकच देव एकच सांगितलं. आणि महत्व खूप आहे. दक्षिण केदार आहे. मला आणखी सांगा एक मिनिट. हा आहे दक्षिण केदार. जो कोल्हापूरला आहे ना, तो हा आहे देव दक्षिण केदार. पुढे हा आहे ना काळभैरवनाथ आहे. ओके. हा काळाचा काळ म्हणतात ना, तो काळभैरवनाथ. म्हणजे काळाचा काळ जे लोट काढतो. आणि इकडे आहे ही जानाई देवी आणि सुताई देवी. या दोन्ही आहेत इथं. जानाई देवी आणि सुताई देवी. जाण्या देवी 9 खंडाचे 9 खंड आणि 10वा खंड काशी अशी जाण्या देवीची दोन्ही देवतांची जत्रा भरल्या जातात. इथं दसरा उत्सव होतो देवीचा. दसरा उत्सव होतो, भंडारा होतो हनुमान जयंतीचा. परत असे 12 ते पाडव्याचा सण साजरा केला जातो. हा सण इकडं सजवला जातोय पाठीमागून. इथून वरती एक अर्धा तासाच्या वर जातो. अर्धा किलोमीटर यांच्यावर घेऊन जायचं. आणि तिथल्या देवांना ती बाहेरील देवस्थान येतात ना, त्यांची तिथे भेट होणार. एक विसावा त्या विसाव्यावरती भेट होणार आणि नंतर त्यांना घेऊन परत आम्ही असं आहे. त्या स्वरूपात बापू बाळू निकम सरासरी बघा 4-5 पिढी झालेत यात्रावर. पहिला गोंधळ होता, नंतर ही यात्रा भरू लागली. 3 थळ येऊ लागले, दपावाडी, काठी आणि जांभकरवाडी. तिथपासून ही यात्रा भरून जाते पहिल्याला. कशा पद्धतीने यात्रा भरली जाते? ते आम्ही ते आल्यानंतर इसाव्यावर सगळी थळ जमले जातात. तिथून खाली आल्याने जातात. तिथून इथे इसावा घेतला जातो. इसावा घेतल्यानंतर छबिना निघतो. 12-12:15 छबिना निघाल्या जातात. आणि तिथनं पुढं मग गोंधळ चालल्या जातो. गोंधळ झाल्यानंतर मग तमाशे आपला खेळ चालले जातो. यात्रेनिमित्त तुम्ही काय सांगाल? यात्रेनिमित्त म्हणजे काय बहिरी केदार जाणार सुखाय हे नवसाला पावणारे नवसर भाविक भक्त नवसाला येतात, नवस केल्यासाठी येतात, गोंधळाला सुद्धा येतात. ह्या पण सांगितले त्या पद्धतीने वेगळे काय नाही. बाकी काय सांगायचं? 9 खंडाची पांढर 12 बहिणी 13 वाना 14वी जाणार. हा एवढं देवस्थान आहे आमचं. माजी सदस्य माणिक भाऊ यांचा सत्कार करतील. अशोक चिल्ली साहेब यांचा सत्कार करतील. पंकज सावंत शाळेतले जे शिक्षक आहेत आपले आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष पंकज सावंत यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे.
आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते की संस्कृतीचा गंध दरवळे रंगुनी गेले आकाश, संस्कृतीचा गंध दरवळे रंगुनी गेले आकाश, या रंगमंचावर सजला कलाविष्काराचा नवा प्रकाश. तर चला आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि या सुंदर कलेचा आविष्कार आणि नवे चैतन्य स्रोत आपल्याला Hey,
शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा ओम परमेश्वरा परा ओम निखिलेश्वरा हरा ओम जीवेश्वरेश्वरा कनरारा ओम मंत्रेश्वरा स्वरा ओम यंत्रेश्वरा स्थिरा ओम तंत्रेश्वरा वरा नावेरा शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा ఆకాశలింగమై ఆవహించరా ఢమ ఢమ ఢమమని డమరుక ధ్వని సలిపి జడదని వదిలించరా శ్రీవాయులింగమై సంచరించరా అడువడువడువున తరతరువున నిలిచి చలనమే కలిగించరా భస్మం చేసే అసురునే అగ్నిలింగమై ప్రవికారా అమరమై ముంచై జగలింగమై पुढे तुम्ही पुढे విశ్వేశలింగమై కనికరించరా చరివి అమృతమి కురిపించరా రామేశలింగమై మహిమ చూపరా పలు శుభములగని అభయముని నిమితము సతతము అందించరా గ్రహణం నిధనం పాపరా కాళహస్తిలింగేశ్వర ప్రాణం నీవై ఆలింగనం మీరా
दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, धाव महादेवा धाव धाव. हो अंबाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला, उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला. ये डोंगरात नांदतो अन संकटात तारतो. हो देवांचा देव असा डमरुनाद टमटमला भिडे आभाळा. ज्योतिबाची ऐसी ख्याती नवसाला तो पावतो. पायावरती ठेवा माथा किरपा भक्तावर करतो. ये दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने माझा ज्योतिबा, ज्योतिबाच्या नावाने.
दख्खनचा राजा ज्योतिबा माझा धाव महादेवा धाव धाव हो अंबाबाईची हाक ऐकली देवान सत्वर रणी धावला उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन रत्नासूर मारिला ये डोंगरात नांदतो अन संकटात तारतो हो देवांचा देव असा डमरुनाद डमडमला भिडे आभाळा ज्योतिबाची ऐसी ख्याती नवसाला तो पावतो पायावरती ठेवा माथा किरपा भक्तावर करतो ये दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला दख्खनचा राजा ज्योतिबा माझा ज्योतिबाच्या नावाने चांग भलं चांग भलं ज्योतिबाच्या नावाने माझा ज्योतिबा ज्योतिबाच्या नावानं घेऊन हाती सासण काठी भक्त येती दुरून शंकराच्या अवताराला बघती डोळ भरून हे दौडत आला